आपल्या देशातील काही संस्थांना आपल्या गरिबीची खूप काळजी आहे असं दाखवून देतात. त्यामध्ये सध्या खूप जास्त गोंधळ उडालेला आहे. अक्षरशः त्यांची झोप उडाली आहे. आज मी ज्या विषयावर तुम्हाला सांगणार आहे त्या विषयामुळे आपल्या देशातल्या लोकांची काय देशाच्या बाहेरच्या लोकांची सुद्धा झोप उडाली आहे. अमेरिकेसारखा देश ज्याला स्वतःच्या स्वार्थापुढे काहीच दिसत नाही तो पण ह्या विषयामध्ये खूप घुसत आहे. असं बिल पास झालं आपल्या भारतामध्ये, त्या बिलाला भारतामध्ये लोकांचा पण विरोध आहे, तसेच अमेरिकेमधून पण विरोध येत आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. आपल्या भारतामध्ये एक महिला आहे जिने हिंदूंचा खूप विरोध केला आणि फॉरेन मधून खूप सारी फंडिंग गरिबांसाठी म्हणून घेतली. पण जेव्हा तिचा तपास करण्यात आला तेव्हा समजलं स्वतःच्या आणि त्याच्या वडिलाच्या नावाने एफडी करून त्याचं व्याज खात आहे. काही लोक किती नीच असू शकतात ह्याचा अंदाज तुम्हाला तर लागलाच असेल. आपल्या देशामध्ये फॉरेन फंडिंग म्हणून खूप जास्त पैसा येतो आणि त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी पण होतो. मी असं म्हणत नाही की वाईट कामासाठीच केला जातो, पण एवढ्या सोप्या पद्धतीने एवढा पैसा येतो त्याचा दुरुपयोग होत नाही आपण असं म्हणूच शकत नाही. त्याचा खूप मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत आहे. मग ह्याच्यावर लक्ष ठेवायला नको का? म्हणून तर भारताने FCRA बिल बनवलं. FCRA तसं तर 1970 मध्ये बनवलं गेलं होतं. हळूहळू त्याच्यामध्ये बदलाव करण्यात आले. हे बिल अजून कठोर करण्यात आलं. 2026 मध्ये FCRA बिल मध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आले. आता हे जे पैसे फॉरेन मधून येतात ते तुम्ही कशासाठी वापरताय शब्द ना शब्द डिटेल्स मध्ये सांगावे लागतील. त्या पैशातून आधी धर्म परिवर्तन करायचे लोक, पण आता असं करता येणार नाही. तुम्ही पूजा पाठ ते सर्व करा पण त्या पैशामधून धर्म परिवर्तन करता येणार नाही. फॉरेन फंडिंग मधून जे काय तुम्ही प्रॉपर्टी उभारलेली आहे त्याचं जर रजिस्ट्रेशन संपलं तर ती सरकारच्या हवाली जाणार आणि सरकार त्याची पूर्ण मालकी घेऊ शकते. ह्याच मुद्द्यावर जास्त हंगामा उडला आहे आणि काही लोक ह्यामुळे बिल पास होऊ देत नाहीत. अमेरिकेमध्ये तर असं म्हणलं जात आहे भारतामध्ये धार्मिक लोकांवर अत्याचार होत आहे, समुदायावर हमला केला जातो. ह्या सर्व गोष्टीमध्ये अमेरिकेला का मिरची लागली हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. याची काही कारणे असू शकतात, जसं की खूप वर्षापासून बाहेरच्या देशातून पैसे येत आहेत, ह्यामधून खूप मोठ्या प्रॉपर्ट्या उभारल्या गेल्या, त्याच्यावर जर सरकारने कब्जा केला तर ह्या सर्वांची वाट लागेल. असं म्हणलं जात आहे की विशेष धर्मांना टार्गेट केलं जात आहे, ते अल्पसंख्याक आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय होत आहे. असं म्हणणारे कोण आहेत ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तसेच फॉरेन फंडिंग खूप वर्षापासून कमी झालेली आहे. जर हे बिल पास केलं तर अजून त्याच्यामध्ये पैसा कमी येईल असं पण म्हणलं जात आहे. पण खरंच काही लोक फॉरेन मधून येणाऱ्या पैशांचा चांगला उपयोग करतात, जे गरिबांना मदत करतात. त्या लोकांना घाबरण्याची काहीच गरज नाही. जे लोक ह्या पैशांचा चांगला उपयोग नाही करत, धार्मिक समुदायांना भडकवतात, जे जातीवाद करतात, जे दंगे करतात, तेच लोक घाबरत आहेत. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा.